नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौरव साहेबराव इंगोले. 2018पासून मी असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंट या पदावर ट्रेनिंग माझी चालू आहे. 2019 राज्यसेवा परीक्षा जसा निकाल 19 जून 2020 रोजी लागला, या निकालात मला उपजिल्हाधिकारी हे पद मिळालेलं आहे. तर मी माझा सगळा प्रवास तर सगळ्या शेवटी सांगणारच आहे, पण आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला 4 ते 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगेन. त्याचा एक ड्राफ्ट तुम्हाला सांगतो मी, की एक करिअर म्हणून आपण स्पर्धा परीक्षा का उतरायला पाहिजे, हा माझा पहिला पॉईंट असेल. दुसरा, तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन कोणकोणते करिअरच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. त्यानंतरचा एक पॉईंट असेल की तुमच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्या जेणेकरून तुम्हाला एक्झाम सहजरित्या पास करता येतील. त्यानंतर MPSC आणि UPSC या 2 महत्त्वाच्या एक्झाम्सचं मी तुम्हाला नेचर आणि पॅटर्न सांगेन. त्यानंतर ह्या एक्झाम्स कोणती का असो ना, क्रॅक करताना काय महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करेल. जसे की नोट्स मेकिंग असतील, प्लॅनिंग, टाइमटेबल बनवणे, बुक्स कोणती रीड करायची, कशाप्रकारे वाचायची, टेस्ट सिरीजचं महत्त्व, कोचिंग क्लास लावायला पाहिजे का नाही, फ्रेंड सर्कल कसं असायला हवं, डिजिटल प्लॅटफॉर्मचा यूज आणि सगळ्यात शेवटी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. तर चला आपण पहिल्या पॉईंटकडे येऊ. आपण स्पर्धा परीक्षांमध्ये का उतरायचं, गव्हर्नमेंट जॉब का हवा आहे आपल्याला, याबद्दल तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर व्हिजन असायला हवं. तर मी स्वतःचं सांगेन. मी जेव्हा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी होतो तेव्हा मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाण्याची सुद्धा संधी होती. पण त्याच वेळेस मी स्वतःला प्रश्न विचारला की आपल्याला खरंच करिअर करताना हॅपीनेस मिळेल का, किंवा आपल्याला इंटरेस्ट आहे का, तो जॉब करत असताना आपल्याला काय मोटिवेशन असेल. तेव्हा मला उत्तर मिळालं की मी ज्या समाजातून आलो आहे त्या समाजामध्ये राहून त्यांच्याशी बांधिलकी ठेवून जर त्यांच्यासाठी काम करता आलं तर मला त्यातून जास्त आनंद वाटेन आणि हेच चिरकाळ टिकणारं माझं मोटिवेशन होतं. हेच मला अभ्यास करताना देखील सदैव मोटिवेशन असायचं. तर बरेच लोक स्पर्धा परीक्षेत उतरताना फक्त काही लोक सक्सेसफुल होतात, ग्लॅमर, पॉवर अशा गोष्टींचा विचार करून जर उतरत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे मोटिवेशन तुम्हाला चिरकाळ टिकूसुद्धा शकणार नाही. तर तुम्ही नक्कीच वाईजली चूज करा की तुम्हाला या स्पर्धा परीक्षेत का उतरायचं आहे. दुसरी गोष्ट अशी सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षाची रियालिटी सांगतो तुम्हाला मी. जवळपास 3 लाख मुलं MPSCची एक्झाम्स देतात. त्यातून फक्त 14,000 ते 15,000 मुलं ही प्रिलिम्स पास होतात आणि मेन्सला अपिअर होतात. त्यातून हार्डली 1,500-2,000 मुलं इंटरव्ह्यूपर्यंत जातात आणि त्यातून फायनली 250-400 मुलं हे फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट होतात. तर तुम्ही किती अवघड आहे परीक्षेचं स्वरूप तुम्ही हे समजून घ्या. तर फक्त ग्रॅज्युएशन झाल्यावर कुठेही जाण्यासाठी पटकन किंवा कुठेही पटकन नोकरी नाही लागत आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेत उतरायचं असेल किंवा हसत खेळत आपल्याला जर गव्हर्नमेंट जॉब लागला तर लागला असा तुमचा विचार असेल तर तुम्ही इकडे येऊ नका. कारण वास्तविक सत्य असं आहे की स्पर्धा परीक्षा फार अवघड आहे, दिसते तेवढी सोपी नाही आहे. तुम्ही आत्ताचा मी आकडा जो सांगितलेला आहे त्याचा तुम्ही अंदाज घेतला तर या ठिकाणी पास होण्याची शक्यता ही 0.01% एवढी प्रोबॅबिलिटी निघेल. 3 लाख लोकांमधून जर फक्त दरवर्षी 400 मुलं MPSCमध्ये सिलेक्ट होत असतील तर सक्सेसचं प्रमाण हे 0.01% आहे. तर तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता. पुढच्या टप्प्याकडे आपण वळू की तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर ठीक आहे UPSC MPSC या व्यतिरिक्त कोणकोणते ऑप्शन्स असू शकतात आणि UPSC MPSCमध्ये देखील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत असतात. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं, त्यावर मी बोलेन. सगळ्यात सुरुवातीला स्टार्ट करू आपण UPSC कोणकोणते एक्झाम्स कंडक्ट करते. UPSCमध्ये रेग्युलर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला IAS, IPS, IRS अशा सगळे म्हणून 29 कॅडर्स किंवा 29 सर्व्हिसेसमध्ये जाता येतं. यांची सगळ्यांची एकच एक्झाम होते, त्याला आपण म्हणतो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. त्यानंतर एक फॉरेस्ट सर्व्हिसेसची वेगळी एक्झाम होते, त्याची प्रिलिम्स UPSCची सिव्हिल आणि फॉरेस्टची कंबाईन असते. तर मेन्स मात्र वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये असते, इंटरव्ह्यू देखील वेगवेगळ्या वेळी होतो. त्यानंतर UPSCमध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देखील असतात. ज्यांना इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, टेक्निकल बॅकग्राऊंड ज्यांचं आहे, इंजिनिअरिंग आहेत, ते तिकडे जाऊ शकतात. UPSC मेडिकल ऑफिसर्स म्हणून देखील काही लोकांचं सिलेक्शन करते. तुम्ही त्यांचं नोटिफिकेशन बघत चला, तुम्हाला जायची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. या व्यतिरिक्त एक असिस्टंट कमांडंट म्हणून एक चांगला ऑप्शन आहे. क्लास 1ची पोस्ट आहे, तीसुद्धा जी आपण पाहतो आर्मीमध्ये CRPF असेल,
CISF असेल, इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस, किंवा BSF असेल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, यांचे जे क्लास 1 ऑफिसर्स असतात ते देखील UPSCच्या एक्झाम्समधून जातात आणि बऱ्यापैकी त्यांचं प्रिलिम्सचं पॅटर्न जो आहे तो नॉर्मल सिव्हिल सर्व्हिसेस सारखाच आहे. यानंतर आपण वळू MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कोणत्या एक्झाम्स घेते. नॉर्मली MPSCमधून जे आपण सिव्हिल सर्व्हिसेस म्हणूया आपण त्याला, त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, BDO, त्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार, अशा सगळ्या प्रकारची 9 ते 10 प्रकारच्या पदांसाठी सिव्हिल MPSCच्या एक्झाम्समधून निवड होते. या व्यतिरिक्त MPSC STI, असिस्टंट अशा एक्झाम्स देखील कंडक्ट करते. यांच्या जागा बऱ्यापैकी जास्त निघत आहेत आजकाल. तुम्ही इकडे पण जाऊ शकता. PSI म्हणून एक ऑप्शन आहे, पण यासाठी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही तेवढे फिजिकली फिट आहात का, किंवा तुम्हाला आयुष्यभर तशा प्रकारचं पोलीस युनिफॉर्ममध्ये आणि एक त्याला खूप जास्त वेगळ्या प्रकारचं काय म्हणूया आपण मोटिवेशनसुद्धा लागते आणि एक वेगळ्या प्रकारचा ॲटिट्यूड लागतो, तो तुमच्यामध्ये आहे का हे नक्की पहा. त्यानंतरच तुम्ही इकडच्या एक्झाम्समध्ये उतरा. या व्यतिरिक्त MPSC देखील महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देते. यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. PWD डिपार्टमेंट असेल, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणतो आपण त्याला, किंवा वॉटर अँड इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून MPSCमधून इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंडक्ट होतात. यामध्ये क्लास 2 आणि क्लास 1 दोन्हीही प्रकारची पदे असतात. ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं बॅकग्राऊंड आहे ती लोक या एक्झाम्सला क्वालिफाईड असतात, ही एक्झाम देऊ शकतात. बाकी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसवाले नाही देऊ शकत. एक एक्झाम अशी आहे, आपण असिस्टंट RTO म्हणून द्या त्याला, ज्याचं नंतर प्रमोशन RTO होतं. असिस्टंट RTOसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे. तर RTOच्या सेपरेट एक्झाम्स होतात. या व्यतिरिक्त क्लास 3 म्हणून एक AMVI, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ही देखील एक्झाम होते. याचेसुद्धा ॲडव्हर्टाईज निघतात. याला देखील फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे मुलंच अप्लाय करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही जर MPSCचे नोटिफिकेशन बघत असाल तर तुम्हाला फूड, ड्रग्स अँड सेफ्टी ऑफिसर्स अशा प्रकारचे देखील एक्झाम्स MPSC कंडक्ट करते. या व्यतिरिक्त अजूनही काही असतील, तुम्ही कंटिन्युअसली MPSCचे नोटिफिकेशन बघत चला. आता आपण बोलूया एक थर्ड ऑप्शन म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये देखील तुम्हाला जॉब्स अवेलेबल असतात. तर सगळ्यात जर भारी स्वरूपाचा जॉब जर म्हणून बघितला जातो बँकांमध्ये, तो असतो RBIमध्ये ग्रेड B एक्झाम्स होतात. ग्रेड B नाव जरी B असेल तरी पण हे सुपर क्लास 1 पोस्ट असल्यासारखे आहेत त्यांच्या. मुंबईमध्ये नॉर्मली त्यांचे इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात. त्यानंतर RBIमध्येच तिन्ही प्रकारची एक्झाम होतात. RBIचं ग्रेड Bच्या नंतर एक असिस्टंट नावाची एक्झाम होते. ती क्लास 2 एक्झाम असते, पण तीसुद्धा खूखूप चांगल्या पद्धतीने त्याचं वर्किंग स्टाईल आहे. त्यानंतर क्लेरिकल एक्झाम देखील RBI कंडक्ट करते. या व्यतिरिक्त याच पद्धतीमध्ये SBIमध्ये एक्झाम्स होतात, किंवा पब्लिक सेक्टर बँक्स ज्या असतात IBPO, IBPS एक्झाम्स कंडक्ट करते. तर त्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा ज्याला आपण असिस्टंट मॅनेजर म्हणतो त्या एक्झाम्स होतात. या व्यतिरिक्त नाबार्ड, RRBs, रिजनल रुरल बँकेच्या एक्झाम्स होतात, त्याच्याकडे देखील लक्ष ठेवा. आणि LICमध्ये देखील असिस्टंट म्हणून काही जागा निघतात, ह्या देखील तुम्ही चाळल्या पाहिजे. या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन SSCच्या एक्झाम्स होतात. या एक्झाम्समध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स किंवा एक्साईज इन्स्पेक्टर होता येतं, इन्फोर्समेंट ऑफिसर्स बनता येतं, सेक्शन ऑफिसर, अशा प्रकारच्या जागा असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट असल्यामुळं ह्या एक्झाम्सचं महत्त्व नॉर्थ इंडियामध्ये खूप जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये अजून तेवढा अवेअरनेस नाही आलेला आहे. या व्यतिरिक्त CDS, NDA अशा देखील एक्झाम्स आहेत. ज्या लोकांना आर्मीच्या रिलेटेड करिअर चूज करायची इच्छा आहे त्यांनी CDS, NDA यांचं एकदा क्वालिफिकेशन बघून घ्या, आणि इच्छा असेल तर तुम्ही तिकडेच देखील जाऊ शकता. या व्यतिरिक्त RRBच्या देखील एक्झाम होतात, ज्या रेल्वेच्या रिलेटेड आहेत. रेल्वे बोर्डाचे एक्झाम्स असतात. त्यामध्ये तुम्हाला CA, ज्याला आपण म्हणतो अप्रेंटिसशिप ऑफिसर असतात, काही असिस्टंट स्टेशन मास्टर ऑफिसर्स असतात, ह्या देखील देता येतात. तर हे झालं आपला दुसरा महत्त्वाचा पॉईंट, की आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत आणि कुठे जायचं तुम्ही ठरवू शकता. स्पर्धा परीक्षेत आपल्याला कोणता स्पर्धा पॅटर्न सूट होतो, तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, यानुसार तुम्ही वर दिलेल्या स्पर्धा किंवा करिअरमध्ये एक अपॉर्च्युनिटी म्हणून चूज करा. तुमच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजेत की तुम्ही जेणेकरून ह्या स्पर्धा परीक्षा क्वालिफाय करू शकाल, त्यात सक्सेस मिळेल. तर तुम्हाला क्लिअर विजन हवं आहे की आपण
का स्पर्धा परीक्षेत आलो. दुसरं विजन हवं की आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षेत काय बनायचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला RTO बनायचं असेल तर त्यांनी बाकीच्या सगळ्या एक्झाम्सला फोकस न करता फक्त RTO रिलेटेड अभ्यास करायला हवा. किंवा काही लोकांचं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसवर फोकस असेल तर त्यांनी त्याच्यावर फोकस करा. कन्फ्यूज नका हो सिव्हिल सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये. तिसरी गोष्ट आहे, या एक्झाम्स खूप डिफिकल्ट आहेत. तुम्हाला मी सांगितलं की पास होण्याची प्रोबॅबिलिटी फक्त 0.1% आहे. तर तुम्हाला भरपूर अभ्यास करण्याची तुमची तयारी असायला हवी. तुमचं ग्रॅज्युएशन ॲटलिस्ट लास्ट इयर रनिंग असायला हवं किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला हवं. हे देखील तुमचं क्वालिफिकेशन, तुम्ही वेल क्वालिफाईड आहात का हे जाणून घ्या. यानंतर तुम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे स्वतःमध्ये देखील आणि तुमच्या फॅमिलीमध्ये देखील. फॅमिली सपोर्ट या एक्झाम्स करत असताना फार महत्त्वाचे ठरतात. तर नाहीतर हे एक अननेसेसरीली आपण आपल्या फॅमिलीवर बर्डन म्हणून राहतो. तर ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय आपल्या घरच्यांचा आणि आपला देखील फायनान्शियली साऊंड आहोत का नाहीत ही गोष्ट जाणून घ्या. फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग नसाल तर अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे काय अपॉर्च्युनिटीज आहेत की जेणेकरून तुम्ही कर्ज घेऊ शकाल किंवा काही ट्रेनिंग देणाऱ्या बार्टीसारख्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता. हे विचार तुम्ही करून ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही कोणतीही एक्झाम असेल मी एका वर्षात काढेन किती जरी तुम्हाला वाटत असेल तरीही तुमच्याकडे एक 2.5 ते 3 वर्षांचा प्लॅन असायलाच हवा. जर आपण एका वर्षात नाही एक्झाम पास झालो तर आपल्याला त्याच्या पुढच्या वर्षी काय करायचं आहे, जर त्या वर्षात नाही झालं तर तिसऱ्या वर्षी काय करायचं आहे. एक ओव्हरऑल या तिन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. आपल्या डोक्यात या गोष्टींचा विचार चालू असायला पाहिजे आणि त्यातून आपल्याला मार्ग दिसायला हवा. त्यासाठी तुम्ही आत्तापासून प्लॅनिंग करायला पाहिजे. तुम्ही जर तिसऱ्या वर्षात देखील जर तुम्ही एखादा विद्यार्थी MPSC प्रिलिम्सचा अभ्यास करत आहे, पहिल्या वर्षी प्रिलिम नाही झाली, दुसऱ्या पण वर्षी नाही झाली, तिसऱ्या पण वर्षी नाही झाली, तर चौथ्या वर्षी त्याने ती MPSC प्रिलिम्सकडे फोकस न करता अल्टरनेटिव्ह म्हणून जी त्यापेक्षा ही थोडीशी सोपी वाटणारी एक्झाम असेल किंवा त्याची तयारी एका एक्झामला जास्त सूट होत असेल अशा प्रकारची एक्झाम आपण निवड करावी. यानंतर आपण चौथ्या पॉईंटवर आलो आहोत की MPSCचा पॅटर्न आणि नेचर कसा आहे. MPSCची प्रिलिम्स ही 400 मार्कांची असते. 200 मार्कांना जनरल स्टडीजचं असतं, 200 मार्कांचं CSAT असतं. 100 प्रश्न जनरल स्टडीजचे असतात, त्यांना 2-2 मार्क्स असतात. तर अशा प्रकारचे ते 200 होतात आणि CSATची मार्किंग 200 मार्क्स परत. पण या ठिकाणी 80 प्रश्न असतात. हे 80 प्रश्न असल्यामुळे यांचं एका क्वेश्चनचं वेटेज हे 2.5 मार्काचं असतं. जनरल स्टडीजमध्ये 2 मार्कांचं होतं, इथे 2.5 मार्कांचं आहे. CSATमध्ये देखील आपल्याला 4 कॉम्पोनंट असतात. एक म्हणजे पॅसेज कॉम्प्रिहेन्शन, उत्तरं वाचायचं, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची. दुसरा सेक्शन असतो तो म्हणजे मेंटल ॲबिलिटी, त्यामध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग रिलेटेड क्वेश्चन्स असतात. तिसरा सेक्शन असतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये तुम्हाला न्यूमरसी किंवा ज्याला आपण म्हणतो गणित, अशा प्रकारची गणितं तुम्हाला सोडवायची असतात. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट असतो डिसिजन मेकिंग, ज्यामध्ये तुम्हाला एखादी केस स्टडी दिलेली असते, त्यावर तुम्हाला फक्त ह्या 4 वेज किंवा 4 मार्गांपैकी कोणता तुम्ही मार्ग प्रशासनात गेल्यावर अवलंबणार यावर तुम्हाला त्याचा मार्किंग करायची असते. तुम्हाला त्याचा प्रिफरन्स द्यायचा असतो. त्यावर तुमचे निगेटिव्ह मार्क्स कट होत नाहीत. त्यामध्ये फक्त तुम्हाला जर सगळ्यात मोस्ट ॲप्रोप्रिएट किंवा सगळ्यात योग्य असणारा मार्गाला जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला 2.5 मार्क पडतात. त्यापेक्षा तुमचं ऑप्शन प्रिफरन्स हा मॅच झाला नाही आयोगाच्या प्रिफरन्सनुसार तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क्स पडतात, काही ठिकाणी 2.5 मार्क पडतात, तर काही ठिकाणी 0 मार्क पडतात. असा पॅटर्न असतो. याशिवाय MPSC मेन्समध्ये तुम्हाला 150 मार्कांचे GS1, GS2, 3, 4 असे 4 सब्जेक्ट असतात. त्यांची टोटल 1500, 150 गुणिले 4 म्हणजे 600 मार्क्स होते. त्यानंतर मराठी इंग्रजी हा तुम्हाला एक निबंधाचा, ज्यामध्ये तुम्हाला लिखाण करायचं आहे असा एक पेपर असतो. तो 100 मार्कांचा असतो. 50 मार्क मराठी आणि 50 मार्क इंग्रजी असे टोटल मिळून 100 असतं. या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रामर आणि व्याकरण, इंग्लिशचं ग्रामर 50 मार्कांसाठी, मराठीचं व्याकरण 50 मार्कांसाठी, ते 100 मार्क. अशी टोटल 800 मार्कांची मेन्स असते. आणि ही मेन्स झाल्याच्या नंतर जेव्हा तुमचा फायनल इंटरव्ह्यू होतो तो इंटरव्ह्यू 100 मार्कांचा असतो. म्हणजे तुमचे 900 मार्कांची मेन्स प्लस इंटरव्ह्यू या बेरीजवर तुम्हाला तुमचे फायनल टोटल होते. आणि फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोघांच्या मार्कांच्या टोटलच्या बेसिसवर तुमची रँक काढली जाते आणि त्या रँकच्या नुसार तुमच्या प्रिफरन्सनुसार तुम्हाला ती पोस्ट मिळते. तर ही आहे MPSCचं स्कीम. या व्यतिरिक्त आपण आता UPSCची स्कीम काय आहे याच्यावर बघूया. UPSCचा असा आहे की प्रिलिम पॅटर्न हा MPSC सारखाच आहे. फक्त फरक एवढा आहे, MPSCमध्ये 400 प्रिलिम्सचे जे आपण टोटल मार्क्स पाहिले, 400 पैकी
कट ऑफ लागतो. 400पैकी समजा 220 मार्कांचा कट ऑफ लागेल, तर कधी 240चा लागेल, अशा प्रकारे कट ऑफ लागतो. UPSCमध्ये मात्र 200 मार्काचे GS आणि 200 मार्काचे CSAT असेल, पण कट ऑफ लागताना फक्त जनरल स्टडीजच्या मार्कांवर 200पैकी जेवढे मार्क्स पडले तेवढ्यावरच लागेल. या ठिकाणी CSAT हा सब्जेक्ट क्वालिफाईंग नेचरचा पकडला जातो. म्हणजे फक्त तुम्हाला त्यामध्ये जसं आपण 12वीला 40% घेतलं की पास होतो, तसं CSATमध्ये एक तुम्हाला 33% मार्क पडले की तुम्ही पास होता त्या ठिकाणी. नॉर्मली 66-67 मार्क जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही CSATच्या पेपरला पास आहात, आणि तरच तुमचा जनरल स्टडीजचा पेपर चेक होतो. आणि जनरल स्टडीजमध्ये नंतर वेगळ्या प्रकारचं मेरिट किंवा क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात. जनरली UPSCच्या प्रिलिम्सचा कट ऑफ हा 90 ते 110 मार्कापर्यंत दरवर्षी असा व्हॅरी होत असतो. प्रिलिम्स पास होणाऱ्या मुलांची मेन्स होते. मेन्समध्ये तुम्हाला जनरल स्टडीजचे 4 पेपर्स आहेत. MPSCमध्ये तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे होते, MCQ क्वेश्चन होते. UPSCमध्ये मात्र तुम्हाला हे 4ही पेपर सब्जेक्टिव्ह नेचरचे असतात. एका प्रश्नपत्रिकेच्या उत्तरांसाठी जनरली 40 ते 50 पेजेस लिहावे लागतात, ते पण 3 तासांमध्ये. तर असे 4 पेपर झाल्याच्यानंतर एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो. ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कोणताही चूज करू शकता, त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनचा ऑप्शन देखील अवेलेबल असतो. ऑप्शनल पेपर चूज करताना आपला स्वतःचा इंटरेस्ट निवडून तो चूज करावा. त्याचप्रमाणे दरवर्षी काही काही सब्जेक्ट असे असतात की ज्यांना जास्त मार्क पडत नाहीत, तर असा सब्जेक्ट चूज करू नये. तर यासाठी तुम्ही नक्कीच एक मेंटर किंवा सिनियर लोक ज्यांनी UPSC देत आहेत किंवा जे UPSC सिलेक्ट झालेले आहेत या रिसेंटली 2-3 वर्षांमध्ये, यांच्याकडून तुम्ही सल्ला घेऊन त्या दृष्टीने ऑप्शनल करू शकता. याच व्यतिरिक्त तुमचा आवडता सब्जेक्ट पण तुम्ही घेऊ शकता, पण जर त्या सब्जेक्टला मार्क्स UPSC देत नसेल तर तो न घेतलेलाच बरा. तर हे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे ऑप्शनल चूज करताना. त्या सब्जेक्टला मार्किंग पण UPSC देत आहे दरवर्षी, चांगल्या पद्धतीचे मार्क्स पडत आहेत त्या ऑप्शनलला, आणि तुमचं स्वतःचं इंटरेस्ट पण आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला ते मटेरियल जे आपण म्हणूया की अभ्यास करताना चालण्यासाठी लागणारं मटेरियल अवेलेबल आहे का, हे देखील तुम्ही पाहावं. रिसोर्स पर्सन, जर तुम्हाला कोचिंग क्लासेसची गरज पडत असेल तर तुम्ही ते मिळत आहे का, यावर देखील लक्ष ठेवायला हवं. अशा प्रकारे ऑप्शनल चूज करावा. UPSCचा ऑप्शनल हा 500 मार्कांचा असतो. तर टोटल आपण आता पाहिलं तर जनरल स्टडीजचे 250 मार्कांचे 4 पेपर्स, आणि फायनली ऑप्शनलचा 500 मार्कांचा पेपर, म्हणजे टोटल झाले हे 1,500. या व्यतिरिक्त तुम्हाला एसेचा एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो जो असतो 250 मार्कांचा. अशा प्रकारे 1750 मार्कांची UPSCची मेन्स होते, आणि नंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. तर जी लोक UPSC मेन्समध्ये क्वालिफाईंग कट ऑफ क्रॉस करतात त्यांचं इंटरव्ह्यू होतो, आणि फायनली इंटरव्ह्यू प्लस मेन्स या दोघांची बेरीज करून तुमचे मार्क्स पकडले जातात. तर ही झालं UPSCची स्कीम. या व्यतिरिक्त आता आपण पुढच्या टप्प्यात जाऊया. पुढचा टप्पा असा आहे की अभ्यास करत असताना महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नोट्स मेकिंग कशी बनवावी. तर न्यूजपेपर वाचत आहात तुम्ही, तर न्यूजपेपर वाचताना देखील नोट मेकिंगची सवय असायला हवी. जर तुम्ही 1 तास न्यूजपेपर वाचून इंडियन एक्सप्रेस वाचत असाल किंवा मराठीमधून लोकसत्ता वाचत असाल, तर तुम्ही 1 तास वाचल्यावर 15 ते 20 मिनिटामध्ये त्याच्या इम्पॉर्टंट गोष्टी ह्या नोट्स म्हणून काढाव्यात. ते तुम्ही पॉईंट वाईज देखील काढू शकता. जर तुम्हाला एखादा पॅराग्राफ फारच आवडत असेल की जो तुम्ही निबंधासाठी वापरू शकाल किंवा त्यामध्ये फार जास्त स्टॅटिस्टिक्स इन्फॉर्मेशन आहे, तर तुम्ही तो पूर्णच्या पूर्ण पॅराग्राफ देखील नोट्समध्ये काढू शकता. राहिली गोष्ट, जेव्हा पुस्तक वाचत आहे आपण, तर पुस्तक वाचताना जर तुम्हाला काही नोट्स काढायच्या असतील तर त्या देखील अशा शॉर्ट असायला हव्यात. जे तुम्हाला पाठ आहे गोष्ट ती परत नोट्समध्ये नको यायला. नोट बनवताना पूर्ण वाक्य नको यायला, फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स, फॅक्ट्स, टेबल्स, चार्ट्स अशा प्रकारच्या गोष्टी नोट्समध्ये असायला हव्यात. तर ही झाली नोट मेकिंगची गोष्ट. नेक्स्ट टप्पा आहे की प्लॅनिंग कशी करायला हवी. तर प्लॅनिंग ही तुम्हाला 4 पद्धतीने करायला हवी. एक म्हणजे मंथ वाईज प्लॅन करायला हवा, एक म्हणजे सब्जेक्ट वाईज प्लॅन करायला हवा, या व्यतिरिक्त तुम्ही एक वीक वाईज प्लॅन करायला हवा आठवड्याचा, आणि एका दिवसाचा प्लॅन करायला हवा. हे सगळे प्लॅन्स एकमेकांना मिळते जुळते असायला पाहिजे, म्हणजे हे एकमेकांच्या विरोधाभासात निघू नये. जसं की तुम्हाला एका महिन्यामध्ये जर 3 सब्जेक्ट वाचायचे आहेत, जसं की राज्यघटना वाचायचा आहे, त्या व्यतिरिक्त इतिहास वाचायचा आहे आणि भूगोल पण वाचायचा आहे, तर तुम्हाला 3 सब्जेक्टसाठी जर तुम्ही 4 ते 5 पुस्तकं वाचत असाल तर तुम्हाला 5 सब्जेक्टची तयारी करायची हे तुमच्या डोक्यात असायला हवं. या व्यतिरिक्त तुम्ही या महिन्यामध्ये त्यांचं किती पार्ट वाचणार आहात, 60% राज्यघटना, 60% इतिहास, तुम्ही ते चॅप्टर्स मार्क करून घ्या आणि ते चॅप्टर
आणि हे सगळं करत असताना मग ओव्हरऑल तुमच्या डोक्यामध्ये आठवड्याची प्लॅनिंग देखील चालू असायला हवी. मग तुम्ही असं ठरवू शकता की या आठवड्यामध्ये मी 2 सब्जेक्ट वाचत आहे. राज्यघटनेचे 5 टॉपिक म्हणजे दररोज एक एक टॉपिक झाला वाचून, आणि इतिहासाचे 5 टॉपिक म्हणजे ते पण दररोज. अशा प्रकारे 4-4 तासांचं 2 सेशन्स तुम्ही 2 विषय घेण्यासाठी निवडू शकता एका आठवड्यात. राहिलेला शनिवार आणि रविवार यामध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारचा देखील प्लॅन करू शकता, किंवा मग तुम्ही 7-7 चॅप्टर म्हणून एक आठवड्याचा प्लॅन देखील करू शकता. तर ही झाली तुमची प्लॅनिंगची गोष्ट. अशा प्रकारे दररोज आपल्याला 4+4 8 तास, ॲटलिस्ट 8 तास हे तुम्हाला 2 सब्जेक्ट करायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला 1 ते 1.5 तास हा न्यूजपेपरसाठी द्यायचा आहे, आणि उरलेले 2 तास जे आहेत हे तुम्ही दिवसातले 10 तासांचा जो अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करण्यासाठी 2 तास द्यायचे आहेत. अशा प्रकारे एक अंदाजे 12 तासांचा तुमचा दिवसाचा प्लॅन देखील असायला हवा. मग तुम्ही या प्लॅनमध्ये ॲड करू शकता की तुम्हाला अर्धा तास एक्सरसाइजला द्यायचा आहे, 10 मिनटं मेडिटेशनला द्यायचे आहेत, आणि बाकीचं समजा तुमचा अर्धा ते 1 तास असेल तर मित्रांसोबतचं डिस्कशन असेल. तर हा तुमचा ओव्हरऑल 13 ते 14 तासांचा प्लॅन देखील तुमच्या डोक्यात असायला हवा, किंवा जर तो तुम्ही कुठे वहीमध्ये लिहून ठेवलात तर अतिशय उत्तम राहील. आता राहिली पुस्तकांची गोष्ट. तुम्ही पुस्तकं कोणती चांगली आहेत मार्केटमध्ये ही गोष्ट, कोणत्या पण जे टॉपर्सचे फेसबुकचे ब्लॉग्स असतात, किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर बऱ्याच ठिकाणी सर्क्युलेट झालेले त्यांचे ब्लॉग्स पाहायला मिळतील, किंवा त्यांचे व्हिडिओजमध्ये देखील त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की कोणती पुस्तकं कोणत्या परीक्षांसाठी वाचावी. त्यामुळं मी इथे वेगळा वेळ देऊन पुस्तकांविषयीचं डिटेल्स नाही सांगणार. फक्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे पुस्तकं कुठून रेफर करायची. तर तुम्ही कोणत्याही टॉपर्सच्या ब्लॉग्सवर जा, त्या एक्झाम्समध्ये जे टॉपर्स असतात, आणि त्यांनी दिलेली बुक लिस्ट तुम्ही अजून एका टॉपरच्या बुक लिस्टसोबत मॅच करून बघा. मॅक्झिमम पुस्तकं तुम्हाला दिसतील की ते सारखेच रेफर करतात, तरी देखील ते टॉपर्स येतात. याचं कारण आहे एकच पुस्तक ते वारंवार वाचतात. त्यामुळं एका विषयासाठी 4-4 5-5 पुस्तकं घेऊ नका. एका पुस्तकासाठी एक पुस्तक पुरेसं आहे. फक्त त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून अजून एखादं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एका विषयासाठी मॅक्झिमम 2 पुस्तकं ठेवा. फक्त त्यासोबत एक तिसरं पुस्तक तुम्ही घ्या, ते म्हणजे क्वेश्चन बँक. तुम्ही क्वेश्चन बँक जेव्हा घेशाल तेव्हा क्वेश्चन बँक त्या टॉपिकची तुम्ही चाळायची, आणि नंतर तो टॉपिक त्या पुस्तकामधून वाचायचा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याजवळ पुस्तकं ठेवा. यानंतरचा टॉपिक आहे टेस्ट सिरीजचं महत्त्व. टेस्ट सिरीज फार महत्त्वाची आहे. आपण किती पाण्यात आहोत आणि किती तळात आहोत हे आपल्याला टेस्ट सिरीजवरून कळतं. कारण की जर आपल्याला GS1, GS2, GS3, GS4 असे 4 सब्जेक्ट आहेत, तर आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स पडतात आणि कोणत्या सब्जेक्ट्समध्ये कमी मार्क पडतात, त्यावरून आपला वीक सब्जेक्ट कोणता हे जर आपल्याला कळलं तर आपण त्याच्यावर जास्त मेहनत घेऊ शकतो, आणि त्यानुसार आपण त्याला जास्त वेळ द्यायचा, आणि जो आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्याच्यावर आपण रिव्हिजन्स जास्तीत जास्त वाढवायच्या. त्यात समजून न घेता मग त्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे. अशा प्रकारे आपल्याला प्लॅन करता येईल. तर हे झालं टेस्ट सिरीज. माझ्या मते टेस्ट सिरीज हे अभ्यास 50-60% झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला फील येतो की हां बऱ्यापैकी आपला 60-70% अभ्यास झालेला आहे, तेव्हाही टेस्ट सिरीज लावायला काही हरकत नाही. जर तुम्ही असं म्हणत असाल की माझा सगळा अभ्यास झाल्याच्या नंतरच मी टेस्ट सिरीज लावतो, तर तुम्ही लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षांमध्ये 100% अभ्यास झाला असं तुम्हाला कधीही वाटणं शक्य नाही, आणि तो कधी होत सुद्धा नसतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटलं 60-70% अभ्यास झाला, तेव्हा टेस्ट सोडवायला चालू करा, लिहायला चालू करा. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे कोचिंग क्लासेसची आवश्यकता. तर हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी असे पण आहेत की जे विद्यार्थ्यांनी कुठलाही कोचिंग क्लास न लावता या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. तर काही मुलांना जर वाटत असेल की आपलं फाउंडेशन तेवढं स्ट्रॉंग नाही आहे, आपल्याला मेंटरशिपची गरज आहे, तर त्यांनी कोचिंग क्लास लावलं तरी हरकत नाही. काही मुलं कोचिंग क्लास लावून जे त्यांना 3 वर्षाची गोष्ट आहे ते 1 वर्षामध्ये देखील त्यांनी ते यश प्राप्त केलेलं आहे, अशी देखील मुलं आहेत. त्यामुळं कोचिंग क्लास लावणे न लावणे हे तुमच्या स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे, तुम्हाला त्याची गरज आहे का, तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल विचार करून तुम्ही कोचिंग क्लास लावायला हवा. यानंतरचा मुद्दा येतो की फ्रेंड सर्कल कसं असायला हवं. तर फ्रेंड सर्कल तुम्ही अभ्यास करणाऱ्या मुलांचंच चूज करा. जर अभ्यास करताना किंवा डिस्कशन करताना भरतेच काही विद्यार्थी असे पण मी पाहिलेले आहेत की ते पॉलिटिक्सवर किंवा बाकीच्या ज्या गोष्टींचं परीक्षेला जास्त रिलेव्हन्स नाही आहे अशा गोष्टींवर वायफळ चर्चा करून त्यांचं वेळ वाया घालवतात. अशा मित्रांपासून दूर राहिलं कधी पण चांगलं. आपण अभ्यासिकेमध्ये किंवा आपण अभ्यास करताना असेच मित्र बनवायचे जे
आपल्यापेक्षा थोडेफार हुशार असतील किंवा आपल्या लेवलचे असतील, एक अंदाज येऊन जातो आणि त्यानुसार त्यांना आपण दररोज जो अभ्यास केला त्यावर 2 प्रश्न विचारायचे, 4 प्रश्न विचारायचे. त्यांना देखील म्हणायचं तू जे अभ्यास केलास त्यावर मला काही प्रश्न विचार. अशा प्रकारे एकमेकांना प्रश्न उत्तर विचारताना विचारांची देवाणघेवाण होऊन बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहतात. त्यामुळे एक चांगलं फ्रेंड सर्कल असायला हवं असं मला वाटतं. आता ज्या मुलांना कोचिंग क्लास न लावता देखील अभ्यास करता येतो का, किंवा ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, अशा मुलांनी यूट्यूब्सवर सेशन्स असतात, यूट्यूब्सवर कन्सेप्ट्स आहेत, तिथेही लावू शकतात. काही मुलांना जर त्यांना पुण्यामध्ये मुंबईमध्ये कोचिंग क्लास न लावता त्यांच्या घरी अभ्यास करायचा असेल, त्यांच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. जिओ रिव्होल्युशन झाल्याच्या नंतर आता अनअकॅडमी सारखे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स स्टडीज रिलेटेड गायडन्स करतात, ते काही चार्ज करतात तुम्हाला. त्यांची फीस असते, ती फीस भरल्याच्या नंतर तुम्हाला ती व्हिडिओज बघायला भेटतात. त्या व्हिडिओज बघत असताना देखील तुम्ही त्यांच्या नोट्स काढू शकता, ती व्हिडिओ सेव्ह करू शकता. आणि यूट्यूबवर देखील असे भरपूर प्रकारचे टॉपिक वाईज तुम्हाला गायडन्स मिळेल. तर नक्कीच तुम्हाला वाटत असेल त्यांचा फायदा घ्या. तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्हाला टेलिग्रामवर बऱ्याच टॉपर्स लोकांचे किंवा कोचिंग क्लासेसचे देखील नोट्स मिळतात. त्यांच्या टेस्ट सिरीज देखील फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्रामचे काही चॅनल्स आहेत त्यावर अवेलेबल असतात. तुम्ही ते घेऊन त्यांच्या झेरॉक्स करून तुम्ही घरी देखील टेस्ट सोडू शकता. ठीक आहे. एवढ्या प्रकारच्या गोष्टी झाल्याच्या नंतर माझा स्वतःचा मी अनुभव सांगतो. 2011ला माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन झालं. सिंहगड कॉलेज पुणे येथून मी ते कंप्लीट केलं. त्यानंतर 2012ला माझं एक यशदामध्ये आंबेडकर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटरमध्ये एक्झाम्स घेतल्या जाते महाराष्ट्रामध्ये, त्यातर्फे निवड झाली आणि मी 2012चं पूर्ण वर्ष यशदामध्ये होतो. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मित्र आणि एक कॉम्पिटेटिव्ह इन्व्हायरमेंट मिळालं. त्याच्यामुळं मला खूप फायदा झाला. UPSCची प्रिलिम्स मी पहिल्याच टप्प्यामध्ये किंवा पहिल्याच प्रयत्नात पार केली, पण मी इंटरव्ह्यूला जाऊ शकलो नाही. 2014ला मी पहिल्यांदा UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलो आणि 2015, 16, 17 असे 4 वर्षी मी UPSCचे सलग 4 इंटरव्ह्यूज दिले. आणि 2017ला जेव्हा मी पाहिलं मागे वळून, 2012 ते 2017 हे 5 वर्ष मी कन्झिक्युटिव्ह UPSCची तयारी करत होतो, इंटरव्ह्यूला देखील जात होतो, पण मला यश मिळत नव्हतं. तेव्हा मी प्लॅन बी म्हणून MPSCकडे पाहिलं आणि 2017च्या परीक्षेमध्ये ज्याचा निकाल 2018ला लागला, त्यामध्ये मला असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंट हे पद मिळालं. त्यानंतर देखील मी माझा अभ्यास चालूच ठेवला आणि 2019च्या एक्झाम्समध्ये मला ज्याचा निकाल 2020ला लागला, त्यात मला डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालं. हा प्रवास करत असताना नक्कीच बरेचदा निगेटिव्हिटी पण मनामध्ये येते. तुम्ही ही निगेटिव्हिटी मनात न येऊ देता नक्कीच पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंटमध्ये राहा, पॉझिटिव्ह फ्रेंड्सचं तुम्ही त्यांच्यासोबत राहा, आपल्या फॅमिलीचा सपोर्ट घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. त्यासाठी दिवसातून अर्धा ते 1 तास कंपल्सरी एक्सरसाइजला ठेवा, 5-10 मिनटं मेडिटेशनला ठेवा. आपण दिवसभराचा वेळ सदुपयोग करत आहोत की नाहीत यावर विचार मंथन करा. हे देखील फार महत्त्वाचं आहे. फक्त मी एवढं सांगू इच्छितो, मी 5 वर्षानंतर किंवा 5व्या वर्षामध्ये मी MPSCची तयारी केली असं नका करू. जर कोणी पहिले 3 वर्षांमध्ये तुम्हाला जर एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या निवडल्यामध्ये यश मिळत नसेल, तर तुम्ही 4थ्या वर्षी प्लॅन बी म्हणून अल्टरनेटिव्ह एक्झाम्सवर फोकस करा. कारण आजच्या काळामध्ये नोकरी लागणे फार अवघड झालेलं आहे. तुम्ही जर प्लॅन बीचा विचार जर उशिरा केला तर तुम्हाला प्लॅन बीची एक्झाम्स जेव्हा होईल ती देखील खूप हायर लेवलवर गेलेली असेल. तुम्हाला तिथे देखील नंतर तेवढ्या सहजरित्या जेवढं तुम्हाला वाटतं तेवढ्यारित्या यश मिळेल याची गॅरंटी होत नाही. त्यामुळे मी नक्कीच विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मी तुम्हाला दिलेले सजेशन्स तुम्ही ते पाळा. तुम्हाला नक्कीच त्यांचा फायदा होईल. आणि थँक्यू. मला या ठिकाणी नितीन माने सरांनी इन्व्हाइट केलं बोलण्यासाठी. थँक्यू सर. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. ओके.